राज्यात पीक विमा योजनेमध्ये घोटाळ्याचा आरोप. परळी पॅटर्न म्हणत नाव न घेता धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. शरद पवारांनी मस्साजोगमध्ये जाऊन घेतली देशमुख कुटुंबियांची भेट. आम्हाला न्याय हवा, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, धनंजय देशमुख यांची पवारांसमोर मागणी. संतोष देशमुख हत्येप्रकरणी सूत्रधाराला योग्य प्रकारचा धडा शिकवा. सरकारनं या प्रकरणाच्या खोलात जावं, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. मस्साजोगमध्ये शरद पवार आक्रमक. वाल्मिक कराड हा सरपंच हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड. खंडणी प्रकरणात अटक झालेलीच नाही. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा मोठा आरोप. सरपंच देशमुख हत्या प्रकरण लोकसभेत मांडलं. आरोपीच्या पाठीशी कोण हे जनतेला कळलं पाहिजे. देशमुख कुटुंबाची भेट घेतल्यानंतर खासदार निलेश लंकेंची मागणी. नवनीत कौवत बीडचे नवे पोलीस अधीक्षक. कालच मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर एसपी अविनाश बारगळांची केली होती तडकाफडकी बदली. नवनीत कौवतांवर कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्याचं आव्हान. हिवाळी अधिवेशनात मंत्री बिनखात्याचेच. शपथविधीला 8 दिवस उलटूनही अजूनही मंत्रिमंडळाचं खातेवाटप नाही. मंत्र्यांना खाती कधी मिळणार याकडे राज्याचं लक्ष. 20 जानेवारीला शिर्डीमध्ये भाजपचा देशव्यापी मेळावा. मेळाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाणांचं नाव जाहीर करण्यात येणार. न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांची माहिती. नाराज छगन भुजबळ आज आणि उद्या घेणार राज्यभरातील ओबीसी नेत्यांची भेट. नेत्यांची मतं जाणून घेतल्यानंतर पुढचा निर्णय जाहीर करणार असल्याची न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती.